अभिजित दिपकेशी माझा डायरेक्ट संबंध नसला, कम्युनिकेशन नसलं, संवाद नसला, बोलणं झालेलं नसलं तरी देखील ज्यांचा त्याच्याशी संवाद आहे, ज्यांचं त्याच्याशी बोलणं होतं, जे त्याचं मनोगत जाणून आहेत आणि जो त्यांच्याशी सल्ला मसलत देखील करतो, अशा काही पत्रकार मित्रांशी माझा निकट असा फार जुन्या काळापासूनचा संबंध आहे. त्यामुळे डायरेक्ट त्याच्याकडून मला जरी काही कळलं नाही तरी या मित्रांकडून जो मला फीडबॅक मिळतो त्याच्या सहाय्याने मी विधानं करतो आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यामुळे ती खरी ठरतात. कारण अभिजित दापकेचं मन आणि मत हे त्यांना कळतं, त्यांच्या माध्यमातून मला कळतं, माझ्या माध्यमातून तुम्हाला कळतं. आणि म्हणून मी काल ठामपणाने तुम्हाला सांगितलं होतं, कोणत्याही परिस्थितीत अभिजित दिपके आणि त्याचे सहकारी या मनस्थितीत नाहीत की ते राजकीय पक्ष काढतील, नाही काढणार. त्यावर मी कारणं पण तुम्हाला सांगितली, जी आज परत थोडीशी आठवण करून देण्यासाठी सांगतो की राजकीय पक्ष ही संकल्पना संपूर्णतः वेगळी आहे. त्या संकल्पनेसाठी लागणारी यंत्रणा मंत्रणा, एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर, एक ढांचा रचना संरचना ही अत्यंत वेगळी आहे. ती अशी यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही तयार करतायत. पक्ष नाही निर्माण होत नाही, कारण रूढार्थाने पक्ष आणि पक्ष आला म्हणजे निवडणूक आल्या म्हणजे राजकारण आलं, म्हणजे कुणाच्या तरी बाजूनी किंवा विरुद्ध उभं राहणं आलं, कुणाच्या तरी आचार्य एकला चलो रे आता चालत नाही, कुणाच्या तरी सहकार्याने काहीतरी करणं आलं, सहयोगाने आलं, निवडणुका लढवणं आलं. हे एवढं मोठं जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते तर अजून मनसेसारख्या पक्षाकडे देखील महाराष्ट्रात नाही आणि आप सारख्या पक्षाकडे देशात नाही, आणि इतरही अनेक पक्ष असेल की जे प्रादेशिक आहेत पण त्यांचं नेटवर्क नाही. हे नेटवर्क निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे हा प्रयोग आणि प्रयत्न करणं चुकीचंच होतं, दुस्साहस ठरलं असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं, अभिजित दिपकेचं मी कालच अभिनंदन केलं की हा एक चांगला निर्णय त्यांनी घेतला की नाही, आम्ही राजकीय पक्ष वगैरे अशी स्वप्न बघत नाही, आम्हाला राजकारणात जायचंच नाही, आम्हाला एक मुव्हमेंट, एक चळवळ, एक अभियान याच्यापुरतं आम्हाला आमचं साहित्य, आमचं सगळं कार्य जे आहे ते मर्यादित ठेवायचं आहे. आज ऑफिशियली त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं आणि आता मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स आहे, मी बोलतोय जरा लवकर आज व्हिडिओ करतोय मी, पण आता प्रेस कॉन्फरन्स घेईल त्याच्यामध्ये तो जाहीर करेल. आणि काल त्यांनी तसं सूचित केलेलं आहे माझ्या मित्रापाशी की आम्ही प्रेशर ग्रुप म्हणून, एक दबाव गट म्हणून, असे जसे आपल्या गावांमध्ये वेगवेगळ्या नागरिकांचे गट असतात, प्रेशर ग्रुप्स आपण त्याला म्हणतो, किंवा एक कन्सेन्सस असा राज्यामध्ये मुंबईसारख्या शहरांमध्ये असतो की ते कुठल्याही राजकारणाशी संबंधित नसतात, ते राजकारणात पडत नाहीत, ते निवडणुका लढवत नाहीत, निवडणुकीत कोणाला पाठिंबा पण देत नाहीत, विरोध पण करत नाहीत, ते वृत्तीशी लढतात, व्यक्तीशी नाही लढत. ते प्रवृत्तीशी संघर्ष करतात, दुराचाराशी करतात, अत्याचाराशी करतात, भ्रष्टाचाराशी करतात, संघर्ष करतात, परंतु ते आपलं सगळं अभियान हे चळवळीच्या, निदर्शनांच्या, रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याचा, एक विरोधाचा आवाज म्हणून काम करण्याच्या भूमिकेत असतं. चांगला आहे अभिजित दिपके. आता मी असं म्हणू शकतो की अभिजित दिपके हा असं ती थम्सअप कोका कोलाची बाटली उघडली किंवा सोड्याची बाटली उघडली, फस 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 ओतू गेलं, जरा आवाज आला आणि नंतर शांत झालं. असं अभिजित दिपकेच्या या सगळ्या प्रयत्नाचं, या अभियानाचं, चळवळीचं जर राजकीय रूपांतर करण्याचा प्रयत्न केला असता तर विफलता आणि वैफल्याशिवाय काही वाट्याला आलं नसतं. आता ते मोमेंट ठेवतायत, चळवळ ठेवतायत. त्याच्याही पेक्षा चांगला वापरलेला शब्द असा आहे की चळवळीच्या पलीकडे दबाव गट. दबाव गट याला आणखी एक परिमाण असं मिळतं की तो रस्त्यावर येऊनच दबाव गटाने काम केलं पाहिजे असं नाही, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह राहून, सक्रिय राहून देखील हा दबाव गट मोठं काम करू शकतो. किंवा रस्त्यावर जाऊन 100, 200, 500, 1000 मुलांनी निदर्शनं करणं, लाठीमार सहन करणं याच्यापेक्षा सोशल मीडियावर एक कब्जा करणं,
ताबा घेणं, त्याच्यावर नियंत्रण निर्माण करणं, त्याच्या माध्यमातून हजारो लाखो इथल्याच नव्हे राज्यातल्या, देशातल्या, जगातल्या लोकांपर्यंत मेसेज पोहोचून सरकारवर एक सामाजिक दबाव, एक पब्लिक ओपिनियनचा, लोकमताचा दबाव निर्माण करणं हे अत्यंत उत्कृष्ट गोष्ट आहे. आणि ती अभिजित दिपके हा स्वतः आपचा एकेकाळचा मीडिया हे सोशल मीडिया प्रमुख होता आणि त्याचेही सगळे सहकारी सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यामुळे हा सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्टचा दबाव गट, प्रेशर ग्रुप, बेस्ट भूमिका अभिजित, गो अहेड. त्याच्याकरता आम्ही तुझ्याबरोबर आहोत, तुझ्या सोबतीला आहोत. जिथे मतभेद असतील ते मतभेद तुला सांगू, पण हा प्रयत्न स्तुत्य आहे. धन्यवाद.